कसे आहे तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी आईस्क्रीमची पेंटिंग केलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हां, एका साईडला आपण केलेला आहोत क्रेयॉन्सने आणि एका साईडला आपण केलेलं आहे पेंटिंग. तर आज आपण करणार नाही पेंटिंग नाही, तर आज आपण करणार आहोत क्राफ्टिंग पेंटिंग. तर तुम्ही विचारा क्राफ्टिंग पेंटिंग काय आहे, तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसणार की क्राफ्टिंग पेंटिंग काय असते. तर आपण ह्याला क्राफ्टिंग पेंटिंग करणार आहोत. तर चला व्हिडिओ चालू करूया. तर मी ते सगळा पेंट कलर आणि जो काय आपला क्राफ्टिंगचा आहे ब्रशेस तर मी ते घेतले आहे. तर मी पाणीचा तो ग्लास सगळा घेतलेला आहे. तर आता आपण आपलं पेंटिंग जे आहे ते चालू करूया. तर आपल्याला इथे ना हिंट मिळलं होतं कसं काय करायचं, पण या ड्रॉईंगमध्ये ना मला हिंट नाही मिळलेलं आहे की कुठे कसं करायचं आहे. तर मी ह्याच्यामध्ये आपल्या मर्जीने करू शकते. तर चला चालू करूया आपल्या व्हिडिओ. आपल्याला इथे ब्राऊन कलर लागणार आहे केसांना करायला. तर मी ब्राऊन कलर घेते. तर ब्राऊन कलर मी करायला चालू करते. तर तुम्ही बघू शकते. तर हे मी फिल करून घेते, मग तुम्हाला सीधा फिल केलेलं दिसणार. एक मॅजिकमध्ये मी चुटकी वाजवणार तसंच हा फिल होणार. 1 2 3. तर मी तुम्हाला मॅजिक दाखवलं. तर माझा कलर करून झालेला आहे. हिजा पण हेअरला केलं आहे आणि हिजा पण हेअरला केलेलंच आहे. तर आता मी पुढचं करणार आहे. तर एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये मी चमकी ॲड करणार. मुली ना तिला क्राफ्टिंग बोलतात. तर मी जे फ्रोझनचा आहे ड्रेस हा वाला त्याला चमकी ॲड करणार आहे. तर पहिले आपण चमकीचं नाही करणार आहे, पहिले आपण पेंटिंगचं करणार आहे. तर मी पेंटिंग आता पुढचं दाखवते तुम्हाला. तर आपल्याला अगोदर इथे स्किन कलर करून घ्यायचे हाताला आणि फेसला. तर मी करते स्किन कलर. हा घेतला स्किन कलर, डॅप अँड अप्लाय. तर हे स्किन कलर मी ॲड करते. तुम्हाला दिसते ना. तर मी तुम्हाला पूर्ण करूनच दाखवते. तर इथे मला स्किन कलर करून झालेला आहे हातांना. आता बारी आहे फेसला करायची. तर चला फेसला करूया. तर आता ही जी बारी आहे फिल करायची. तर मी ते रेड कलर अप्लाय करते कारण की जो माझा ग्लिटर आहे तो रेड कलरचा आहे. तर इथे जो आहे फ्रोझनचा आहे मी रेड कलर अप्लाय करते. तर मी आता इथे ग्लू अप्लाय करते कारण की चमकी लावायसाठी अगोदर आपल्याला ग्लू लावावं लागणार आहे. तर हे मी अप्लाय करते. तर मी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला दाखवते. ग्लू अप्लाय केलं आहे. आता बारी आहे चमकी घालायची. तर मी इथे घालते आता चमकी. तर हे माझं चमकी आहे. आता मी यावर अप्लाय करणार आहे. तर हे गेला चमकी आणि इकडे पण आपण अप्लाय करूया. तर ह्याला बोलतात क्राफ्टिंग पेंटिंग. म्हणजे आपण क्राफ्टमध्ये जे काय करतो तसं पेंटिंगमध्ये पण करतो. जास्ती लोक असं पेंटिंगमध्ये चमकी वापरत नाही, पण मी आत्ता चालू केलं पेंटिंग आणि वापरलं तर तुम्हाला पण बघायला सोपं होईल. म्हणजे लोक पहिले पेंटिंग हे दाखवतात, मी सीधा तुम्हाला हे दाखवते क्राफ्टिंग पेंटिंग. ज्यांना माहीत असणार त्याला काही व्हेरी गुड आणि ज्यांना नाही तर बघू नये. मग मी अशी चमकी काढते बघा. तर हा आहे माझा फायनल लुक.
तर मी चमकी काढून घेतलं आहे आणि बघू शकतात किती मस्त दिसते आपली फ्रोझन. आणि आपण एल्साला पण असंच करणार आहोत, असं नाही की फ्रोझनच चांगली दिसायची. एल्साला पण करणार आहे मी. हात फुल चमकी. तर चला आता आपण जो काही हे आहे वेस्ट त्याला काढून घेऊया. तर काय जेवायला कुठे गेले अय्या बाबा? हा नसरे अय्या बाबा कुठे? बाबाचं माहित नाही, आय्या इथं गेली निशूच्या इथं. बाबाचं माहित नाही, आय्या निशूकडे गेली. घरी पप्पा आले होते ना. तर हे मी हे काढून घेते. चमकी जो बाजूचा असतो तो. आपले एल्सा आणि फ्रोझन आहे ना, त्यांना मी चमकी लावलं आहे चांगल्यापैकी. तर आता मी करणार आहे हे जे मध्ये बर्फाचे दिसत आहेत ना, त्याला मी लाईट ब्लू कलर करणार आहे. पण आपल्याकडे लाईट ब्लू कलर कशामध्ये पण नाही आहे. बघू शकतात लाईट ब्लू कशामध्ये पण नाही आहे. तर मी काय करणार आहे, ब्लू आणि व्हाईटला मिक्स करणार आणि लाईट ब्लू कलर बनवणार आहे. तर आता चला मिक्स करूया. मी घेते, हे बघा तुमच्या समोर घेते. तर चला आता मी घेते यामध्ये. तर हे घेता आता मी ब्लू कलर. अरे यार ब्लू कलरच संपला आहे माझा. तर थोडा घेते, जेवढा आहे तेवढा घेते. आणि आता मी व्हाईट कलर ॲड करणार आहे यामध्ये. तर हे घेतला व्हाईट कलर, आता ॲड करते. हे बघ मैं ये कलर कर रही हूँ, लेकिन ये गोल इसको भी लग रहा है, तकिया को भी लग रहा है, ये नाक में जाएगा, आँख में जाएगा. तर मी ते व्हाईट कलर घेतली. तर मी याला मिक्स करते आहे. ब्लू कलर तुम्हाला जेवढं लाईट पाहिजे तेवढं व्हाईट कलर यूज करायचं. तर हा लाईट ब्लू झाला आहे, पण मला अजून लाईट ब्लू पाहिजे. मला अजून लाईट कलर पाहिजे, तर मी व्हाईट ॲड करते यामध्ये. तर व्हाईट कलर घेतला मी याच्यामध्ये. व्हाईट हे बघा आता मिक्स करते. तर हे स्नो जे आहेत त्याला ब्लू कलर करून झालेले आहे. आता लास्ट राऊंडला तर ह्याला पण मी आता करणार आहे व्हाईट कलर. पण व्हाईट कलर तो ऑलरेडी आहे म्हणून मी नाही करणार, फक्त जे फिनिशिंग आहे ते त्याला कलर करणार. तर लास्ट फायनल टच मला करायचं आहे इथे ब्राऊन कलर. तर हे ब्राऊन कलर इथे. खूप पाणी झालं आहे. तर हे बघा ब्राऊन कलर झालाय आपला डन. आणि इथे मी खालती पाय आहेत ना त्याला पण ब्राऊन कलर करते. तर हे बघू शकतात ब्राऊन कलर किती मस्त झालेला आहे आपला. आता आपण याच्या नोज पण करणार आहोत, आईस पण. तीच आपण हे जे पिंक आहे थोडे स्किन टाईप करू. तर हे मी हे जे तीच जे आहे ते आपली स्किन करते, कारण की मी सगळ्यांचं कॉपी नाही करणार, मी आपला ओन कलर करणार आहे. तर फायनली माझा ड्रॉइंग कंप्लीट झालेला आहे. हे पहा, हे आज आपण केलेला ड्रॉइंग आहे आणि हे वाला आपण काल केलेला आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये आलं आहे की नाही माहीत नाही, पण मी ह्याच्यामध्ये ठेवलं होतं. तर आज आपण केलं आहे ग्लिटर ड्रॉइंग. तर तुम्हाला कसं वाटतं आहे?
बाय, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा म्हणा.